नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पारंपरिक शेतीला फाटा देत बावचीतील शेतकऱ्याची G9 केळीची बाग ठरली चर्चेचा विषय। बावची तालुका वाळवा येथे पारंपरिक पिकाच्या जोडीने नव्या पद्धतीच्या शेतीकडे वळत प्रगतशील शेतकरी रविराज प्रकाश जाधव यांनी केळी शेतीत यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे। बावची येथील त्यांच्या 1 हेक्टर क्षेत्रावर G9 या व्हरायटीची केळीची बाग फुलवली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये या बागेची जोरदार चर्चा आहे। रविराज जाधव यांनी 6x5 अंतरावर 10 डिसेंबर 2024 रोजी केळीची लागवड केली होती। अवघ्या 11 महिन्यात ही बाग पूर्णपणे फुलली असून केळीचे घड आता परिपक्व झाले आहेत। सध्या बागेतील केळी काढणीचे काम सुरू असून ही केळी इराण देशात निर्यात केली जाणार आहेत। या बागेवर आतापर्यंत सुमारे 3 लाख रुपयांचा खर्च आला आहे। 1 हेक्टर क्षेत्रातून 70 ते 75 टन उत्पादन मिळेल अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली। सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे 9 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून 6 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळेल असा त्यांचा अंदाज आहे। रविराज जाधव यांची ही आधुनिक पद्धतीची केळी बाग शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या शेतीकडे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी अजय हराळे। नमस्कार, मी रविराज प्रकाश जाधव, राहणार बावची, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मी माझ्या क्षेत्रामध्ये G9 ह्या व्हरायटीची केळी केलेली आहे। माझे साधारण 10 डिसेंबरची लागण आहे। आत्तापर्यंत ह्या केळीला 11 महिने पूर्ण झालेले आहेत। 2.5 एकर क्षेत्र आहे। माझी केळीची व्हरायटी G9 आहे। आत्ता तुम्ही बघू शकता की हा पूर्ण साधारण माझ्या अंदाजानुसार 35 ते 40 किलोची रास बसेल ह्या मापाचं आपला हा घड आहे। ह्या 2.5 एकर क्षेत्रामध्ये मी आज तागायत म्हणजे आजपर्यंत हे साधारण 3 लाख रुपयेपर्यंतचे खर्च केलेला आहे। तर माझे अपेक्षित उत्पन्न आहे की कमीत कमी 8 लाख ते 9 लाख रुपये ह्या 2.5 एकरामधून माझं उत्पन्न घ्यायचं असं हे आहे। साधारण 2.5 एकरामध्ये 70 टन माल एक्सपोर्ट करायचा ह्या उद्देशाने मी ही बाग केलेली आहे आणि सगळा हा माल इराणला मी एक्सपोर्ट करणार आहे। आता माझा हार्वेस्टिंग चालूच आहे पूर्ण 2.5 एकरामध्ये। तर आता जो चालू भावानुसार 12,000 रुपये रेट आहे, टनाला 12,000 रुपये रेट आहे आत्ताचा। तर 70 टन उत्पन्न माझं अपेक्षित आहे ह्या क्षेत्रातून। आता ह्या उत्पन्नामध्ये माझे 8 ते 9 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे। खर्च वजा जाता म्हणजे साधारण 3 लाख रुपयाच्या आसपास खर्च वजा करता तर माझे ह्या 2.5 एकरामध्ये 5 ते 6 लाख रुपये नफा होणार आहे। तर ही व्हरायटी G9 कंपनीची असून आत्ता मला पूर्ण ह्या बागेतून चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे। धन्यवाद। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।